गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 8 दिवसांमध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्यात। आत्महत्यांच्या या घटनांमुळे पोलीस दलामधील कर्मचाऱ्यांच्या तणावाचा मुद्दा अधोरेखित झालाय। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाच्या ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। याला निमित्त ठरलंय पोलिसांच्या आत्महत्यांचं। गेल्या काही दिवसात पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढल्यात। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यामध्येच ऑन ड्युटी आत्महत्या केली। अशोक नजन यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसलाय। पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून फायर करून सुसाईड केलेलं आहे। सकाळी साधारण 9:15 वाजेच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला हजर झाले होते। त्यानंतर ते आपल्या केबिन मध्ये बसले आणि बाहेर कर्मचाऱ्यांची हजेरी चालू होती। हजेरीचा रिपोर्ट लावण्यासाठी कर्मचारी ढोले ते त्यांच्या केबिन मध्ये गेले असता त्यांना PI अशोक नजन हे मयत दिसले। मुंबईतल्या वाकोल्यामध्ये API प्रल्हाद बनसोडे यांनी आत्महत्या केली। बनसोडे यांची जळगावमधून मुंबईत बदली झाली होती, त्यातच त्यांना बॉम्ब स्क्वॉड मध्ये नियुक्ती देण्यात आली होती। BDS ब्रँच ही साइड पोस्टिंग मानली जाते। शिवाय जळगाव ते मुंबई ही पोस्टिंगही गैरसोयीची असावी, त्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला। पोलिसांच्या कुटुंबियांनीही कामातील तणावाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलंय। माझे मिस्टर कामाला पोलीसमध्ये आहेत। ते आले की चिडचिड करतात घरात। आम्ही 12-12 तास नोकऱ्या करतो, आम्हाला घरात वेळ देता येत नाही, आमच्याबरोबर कुठे जाता येत नाही, फिरायला जाता येत नाही किंवा मुलास त्यांची जे आठवड्यातनं त्यांना एक तरी सुट्टी मिळावी, सुट्टी असावी। पोलीस कर्मचाऱ्यांना समुपदेशनाची सोय प्रत्येक पोलीस ठाण्यात उपलब्ध करून दिली जावी, शिवाय कामाचे तासही कमी केले जावेत अशी अपेक्षा पोलिसांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। मानसिक त्रास, शारीरिक त्रास तो तर होतो, ड्युटीचा त्रास होतो, मग त्याचाच परिणाम घरामध्ये होतो। मग घरामध्ये झाल्यामुळे आता हे हार्ट अटॅक होणे किंवा काही होणे, तर याच्यामुळे काय होतं, लहान लहान वयामध्ये म्हणजे पोलिसवाल्यांचे मृत्यू येतात, त्यामुळे त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो। पण याला शासनाने थोडाफार विचार करावा। गेल्या कित्येक वर्षांपासून पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र प्रत्येक वेळी कमी मनुष्यबळाची अडचण पोलीस दलाला भेडसावतीये। पोलिसांना तणावमुक्त ठेवायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।